सुपर 30 brought to you by रंगोली सारीज। नमस्कार, यूसीएनच्या मराठी सुपर 30 मध्ये आपलं स्वागत। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज परत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। काँग्रेसनं माघार घेत सुनेत्रा पवारांना दिला पाठिंबा। रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळांची घेतली होती भेट। मुख्यमंत्र्यांनी देखील सपकाळांना फोन केल्याची माहिती। बारामतीबाबत पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आता केवळ 1000 रुपयात जमिनीची मोजणी शक्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, प्रक्रिया जलद आणि पारदर्शी करण्यासाठी खासगी भूमापकांची नियुक्ती करणार। बच्चू कडू यांनी हिमालयातून केली विरोधकांवर टीका, हिमालय प्रवासात राजकीय प्रवासावर आणि तत्वांवर भाष्य। मी कारवाईला घाबरत नाही, जास्त मेहनत करणाऱ्यांना जास्त नफा मिळावा। नागपूर महानगरपालिकेत समिती सभापतींना मिळणार शासकीय वाहन, मात्र महानगरपालिकेत असा नियम नाही। प्रस्ताव मांडण्याच्या आधीच उमटू लागले विरोधाचे सूर, मनपाच्या तिजोरीवर पडणार 60 लाखांचा अतिरिक्त बोजा। सोनं चांदीच्या आयातीवर केंद्रानं घातले निर्बंध, सोने चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या प्रत्येक आयातीसाठी घ्यावी लागणार परवानगी। सोनं चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत टाकले, दागिन्यांच्या आयातीत मोठी वाढ झाल्यानं घेतला निर्णय। स्टार्टअपसाठी पॉवर हाऊस बनणार नागपूर विद्यापीठ, इनोव्हेटिव्ह शासनासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तयार। फायनल इयर प्रोजेक्ट्सला मिळणार आर्थिक मदत, अंतिम वर्षाच्या प्रकल्पांसाठी 1 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद। उपकुलगुरू मनाली क्षीरसागर यांनी स्टार्टअप कल्चर प्रमोट करण्यासाठी रोडमॅप केला तयार। स्वच्छ सुंदर नागपूरच्या प्रतिमेला लागते ग्रहण, नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य समितीच्या बैठकीत वास्तव उघड। स्वच्छता व्यवस्था आणखी प्रभावी बनावी, वैद्यकीय आणि आरोग्य समितीच्या अध्यक्षा मनीषा अतकरे यांचा आदेश। कचरा संकलन, वर्गीकरण, परिवहन, अंतिम निस्तारण सुधारण्याचे आदेश, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर देण्यात आला विशेष भर। ऑपरेशन प्रहार अंतर्गत बाळापूर पोलिसांनी केली धडक कारवाई, पोलिसांनी जप्त केला तब्बल 112 किलो गांजा। अकोल्यातील महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेह प्रकरणाचा गुंता सुटला, महिलेचा पतीच निघाला मारेकरी। मारेकरी पतीनं केला आत्मसमर्पण, प्रेम विवाहाचा भयावह अंत। यवतमाळमध्ये पिकअप अनियंत्रित होऊन उलटला, अपघातात 1 जण जागीच ठार। राळेगाव परिसरातील किनी जवादे फाट्याजवळची घटना, पिकअपमधून तुरीची केली जात होती वाहतूक। अकोल्यात बोर्णा नदी सफाई अभियान युद्धपातळीवर सुरू, 2 दिवसात 800 मीटरपेक्षा जास्त अंतरावरील जरपडणी स्वच्छता। या उपक्रमात मनपासह अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग, अभियानाच्या दुसऱ्याच दिवशी देखील मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढण्यात आली। भंडारा शहरात गुरुवारी रात्री चोरट्यांचा हैदोस, चोरट्यांनी रात्रभरात 20 दुकानं फोडली। राज्य शासनाच्या बंदीनंतरही यवतमाळात सरासरपणे होतंय गुटख्याची विक्री। शाळकरी विद्यार्थी आणि तरुण अडकत आहेत नशेच्या गर्तेत, अन्न आणि औषध प्रशासन झोपेत। यवतमाळात देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक, डीपी पथकानं धामणगाव मार्गावर आरोपीला केली अटक। यंदा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 26 जून ऐवजी 15 जून पासून, शिक्षण संचालकांच्या आदेशाविरोधात शिक्षण संघटना आक्रमक। राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमध्ये होणार पडताळणी, 11, 15 आणि 12 एप्रिलला शिक्षण विभागाची व्यापक मोहीम। सुपर 30 brought to you by रंगोली सारीज।